असं बँकेतलं ट्रान्झॅक्शन जे तुम्ही केलं नाहीये तरी सुद्धा तुम्हाला झालेलं दिसलंय, म्हणजे तुम्ही कोणालाही ओटीपी नंबर दिला नाहीये, फोन नंबर दिला नाहीये, बँक अकाउंट नंबर दिला नाहीये, तरी सुद्धा तुमच्या अकाउंटमध्ये पैसे जमा झालेत किंवा तुमच्या अकाउंटमधून दुसरीकडे कुठेतरी ते पैसे दिले गेलेत आणि हे अनधिकृतपणे झालंय, हे तुमच्या लक्षात आलं, तुम्ही केलेलं नसतानाही झालंय असं लक्षात आलं, तर त्याची तक्रार तुम्ही लगेचच बँकेत नोंदवायची, पोलिसांना कळवायचंय आणि जर का तसं केलं तर तुम्हाला तुमचे पैसे परत मिळण्याची शक्यता वाढतीये। सुप्रीम कोर्टाने या संदर्भात एक महत्त्वाचा निर्णय दिलाय। नेमका निर्णय काय आहे, सुप्रीम कोर्टाने काय म्हटलंय, आपल्यासाठी तो कसा फायद्याचा आहे आणि आपण त्यासाठी काय करायला हवंय, सगळ्या व्हिडिओमधून जाणून घेऊया। नमस्कार, मी हरिता पुराणिक, तुम्ही पाहताय लोकमत। ग्राहकांना अनधिकृत व्यवहारापासून सुरक्षित ठेवणं ही बँकांची जबाबदारी आहे असं स्पष्ट करत सुप्रीम कोर्टाने एसबीआयला फसव्या व्यवहारांची रक्कम ग्राहकाला परत देण्याचे निर्देश दिलेत। म्हणजे आपल्या बँकेतून आपला रजिस्टर नंबर सोडून इतर कशाही वरून जर ऑनलाईन ट्रान्झॅक्शन होताना आपल्याला जाणवलं, आपण तसं बँकेत तक्रार करूनही सांगितलं, तर त्यानंतर बँक त्यांची जबाबदारी झटकू शकणार नाही। तेव्हा आपली नुकसान झालेली अमाउंट देणं बँकेला बंधनकारक असणार आहे असं कोर्टाने म्हटलंय। झालं असं होतं की आसाममध्ये ज्योती नामक व्यक्ती, तिचं एसबीआय खातं होतं, त्यांच्या खात्यात 8 मे ते 17 मे 2012 दरम्यान 4,45,000 अनधिकृत ऑनलाईन ट्रान्झॅक्शन झालं। नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर त्यांना या व्यवहाराचा कोणताही ओटीपी किंवा SMS अलर्ट मिळालेला नव्हता। त्यांनी हे बँक आणि पोलिसांना कळवलं। ग्राहकाच्या निष्काळजीपणामुळे हे झालं असं एसबीआयनं म्हटलं, पण पोलीस तपासात मात्र ठाण्यातून हा सायबर गुन्हा झाल्याचं स्पष्ट झालं। यानंतर एसबीआयने ज्योती यांचा दावा फेटाळला, म्हणून त्यांनी गुवाहाटी हायकोर्टात याचिका दाखल केली। ग्राहकाने ओटीपी शेअर केल्यामुळे व्यवहार अधिकृत होता असा दावा हायकोर्टात एसबीआयनं केला, पण पोलीस तपासात हे व्यवहार फसवे असल्याचं स्पष्ट झालं। यात ज्योती यांची चूक नसल्याचं म्हणत हायकोर्टाने एसबीआयला ज्योती यांना रक्कम परत करण्याचे आदेश दिले। नंतर हे प्रकरण सुप्रीम कोर्टात गेलं। सुप्रीम कोर्टाने हायकोर्टाचा निर्णय कायम ठेवला। फसवणूक आणि अनधिकृत व्यवहार रोखण्यासाठी बँकांनी सतर्क राहावं असं कोर्टाने म्हटलं, सुप्रीम कोर्टाने म्हटलं। 6 जुलै 2017च्या आरबीआय परिपत्रकातही हे स्पष्ट केलं गेलंय असंही त्यांनी नमूद केलं। आता आरबीआयच्या परिपत्रकात म्हणजे नोटिशीत काय म्हटलंय जाणून घेऊया। आरबीआयने असं म्हटलंय की ओटीपी शेअर केला नसतानाही झालेल्या अनधिकृत व्यवहाराची तक्रार ग्राहकाने 3 दिवसांच्या आत बँकेकडे केल्यास बँकेला फसव्या व्यवहाराची रक्कम परत करावी लागेल। बँकेने फसव्या व्यवहारांच्या ग्राहकांच्या तक्रारी 90 दिवसांच्या आत सोडवाव्या लागतील असं आरबीआयनं म्हटलंय। तुम्हाला ही माहिती कशी वाटली आमच्यापर्यंत अवश्य पोहोचवा। ज्यांना ज्यांना ही माहिती कळणं गरजेचं आहे असं वाटतं अशा सगळ्यांना हा व्हिडिओ पाठवा आणि पाहत रहा लोकमत। धन्यवाद।